काय सांगाल आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जळगाव मध्ये आलेले आहात. जळगाव भाजपचा ठिकाणी ओळखला जातो. 5 लाखात लीड आम्ही त्या ठिकाणी देऊ. आपलं काय आव्हान असणार? माझ्या साहेब काय भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. बरोबर गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले शेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवलं, लोकांना भ्रमित करून इथे विजय मिळवला आहे ना. संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललंय आणि बदलताना मला दिसलंय. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी, हे कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदीचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात, ही हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर आहे. आणि खान्देशचं म्हणा तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे, मी संयमाने बोलतो असं म्हणतात उद्धव ठाकरे. आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतात उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं